दोन्ही संघांमध्ये उत्तम खेळ मिनिटच्या माध्यमातून झाला। मग प्री क्वार्टर असेल, क्वार्टर फायनल असेल, सेमी आणि आता मात्र फायनलमध्ये सुंदर खेळ। निश्चितपणे यश कोणाच्या बाजूने झुकणार हे देखील आपण पाहणार आहोत। दोन्ही संघ एक महाबलाढ्य संघ म्हणून निश्चित या विभागातील या अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खेळ करणारे दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघांकडे तेवढेच मातबर अर्थात चढाई बहादर आहेत, कोपरारक्षक आहेत, मध्यरक्षक आहेत, डॅशर आहेत। अशा विविध भूमिकांमध्ये प्रत्येक जागेवर आपलं कार्य करणारे मात्र या ठिकाणी कबड्डी खेळातील खेळाडू मात्र निश्चितपणे आपण पाहतोय। रसिक प्रेक्षक देखील मोठ्या आतुरतेनं या कबड्डीतील कौल मात्र कोणाच्या बाजूने झुकतात हे आणि आता मात्र ऋत्विक नेहमीच आपला एक उत्तम आणि दर्जेदार खेळ ऋत्विकच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळला जातोय आणि पहिल्याच चढाईमध्ये एक नव्हे तर 2 गुण आपल्या संघासाठी मिळवतो। 0-2 असं गुणफलक मात्र इथे लागलेला असताना ऋतिकचा नंबर आहे 22, पण मी शापूरला पाहिलं 28 सर्व्हिस मारले आणि 24 गुण मिळवले त्यांनी। आताच्या गेल्या शनिवारी सामने पार पडले शापूर येथे 28 सर्व्हिस मध्ये 24 गुण ऋतिकने मारले। मी एक संघ कोणासोबत मला आठवत नाही, पण 24 गुण त्यांनी मारले। 28 सर्व्हिस त्यांनी एकतर्फी मारलेल्या। नंबर आहे 22, गुण 24 आणि रेड 28। खरोखरच वाकण्यासाठी एवढी दम छाती बहुत बढिया चपळता आहे पृथ्वीकडे। खेळाडू वृत्ती मित्रांनो तितकीच महत्वाची आहे, जे आपण अनेक वेळेला एकमेकांसमोर खेळत असतो। मग एकदा का खेळाडू खोटं बोलला ना तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो। म्हणून आता सध्या मात्र आपल्याकडे तसं काही घडत नाहीये, असे फार खेळाडू मात्र असतात, परंतु आता ते राहिलं नाहीये। अगदी चांगले खेळ करणारे खेळाडू आपल्या समोर असतात। मग मारला म्हणजे अपवादात्मक डाऊटफुली एखादा खेळाडू असतो जो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला कळत देखील नाहीये, परंतु याला देखील माहिती असतं कदाचित बनियनला टच झाले असतो, परंतु प्रतिस्पर्धी संघाला तिथे जाणवलेलं नसतं। मग ह्याच्यामधून कुठेतरी मग अपील केलं जातं, प्रतिस्पर्धी संघ सांगत नसतो। म्हणजेच काय की खेळाडू नाही अशातला भाग नाहीये, ते लक्षात आलेलं नसतं। असं देखील अनेक वेळेला घडत असतं आणि असाच खेळ अर्थात अंतिम सामन्यातला खेळ आता ऋत्विकने केलेला आता जो अपील केला होता तो यशस्वी ठरला। अपील आणि ऋत्विक सत्य बोलला असं आणि ऋत्विकला दाद दिली प्रतिस्पर्धी खेळला आणि आता उंचावून सांगितलं मी बाद झाली म्हणून। आणि अशा प्रकारचा खेळ जर झाला तर खरोखरच सत्य खेळ होईल या ठिकाणी। अतिशय सुंदर चढाई, अतिशय सुंदर। आपल्या खेळाचं प्रदर्शन विरीत आतापर्यंत चांगल्या पद्धतीने म्हणण्यात आलं। आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला देण्यासाठी सातत्यानं झटणारे खेळाडू म्हणून आजच्या या मैदानावर खऱ्या अर्थानं सिद्ध होतोय, नव्हे तर प्रसिद्ध देखील होतोय। अशा विविध भूमिका तो या ठिकाणी मांडतो, कारण ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते ना त्या त्या वेळेला विहिरीचा सुयोग्य वापर अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी दिसते आपल्याला। आणि पुन्हा सुद्धा तेवढा पूर्ण उंचपुरा शरीरचा हवेत उडी मारतोय। क्या बात है, क्या बात है, क्या फक्त एकच कडे बाजूला कंटारी आणि तेवढ्या चुरशीने यशस्वी ठरतो। हे जे चेहऱ्यावर जे हास्य आहे ना मित्रांनो, हा जो आनंद आहे ना, हा आनंदच खूप आपल्या जीवनामध्ये देखील महत्वाचा असतो आणि त्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी येत असतो। अर्थात आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी येत असतो। दुसरं काय या स्पर्धांमधून मित्रांनो हेच तर आपण घ्यायचं असतं। अतिशय सुंदर ऋतिक पुन्हा एकदा मागे पडतल्या 22 नंबरचा जे सेकंडचा खेळाडू ऋत्विक त्याला पुन्हा एकदा खेळाडू अतिशय सुंदर अशी क्या बात है, क्या बात है, क्या बात है बघूया। हो सुंदर एक चांगला पकडीचं देखील प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहिलं। अमोल दावर
3-5 अधिक पण नाहीये आणि कमी पण नाहीये, जास्त पण नाहीये कमी पण नाहीये. दोनही संघांना सारखीच संधी मात्र या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा विनीत एक यशस्वी कबड्डीपटू आजच्या कबड्डी स्पर्धेतील एक चांगला चढाईपटू म्हणून अर्थात आज आपला बघण्याचा दृष्टिकोन मात्र त्याच्याकडे आहे. आता मात्र प्रत्येक पार्ट हा कबड्डीमध्ये ऍक्टिव्ह असतो मित्रांनो, तो कार्यशील असतो. मग प्रतिस्पर्धी संघाला खेळाडूला अंगावर घेण्याचं सुरू झाले. आता पुन्हा खेळीच्या प्रांगणामध्ये गेलाय 22 नंबरचा अतिशय चतुरस्थ असा खेळाडू धिंगाणचा. बघूया बिपिन आणि आपल्याला काय करतो. नक्कीच तर हो क्षेत्र कोणतेही असेल त्यामध्ये मानसिकता खूप महत्वाची असते. आपल्या मनाची तयारी करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. मग कोणतेही प्रसंग डोळ्यासमोर येऊ द्या, आपल्या समोर येऊ द्या, एकदा मनाची तयारी झाली ना की आपण ते करण्यासाठी सज्ज होत असतो. मी बिपिनला जास्त मानतो. मी बिपिन माझ्या जवळचा असा आहे म्हणून नाही म्हणतोय. बिपिननी मगाशी गेला त्या विनीतच्या समोर आणि सांगितलं बिपिन काय झालं विनीतला म्हटलं आणि विनीत लगेच दुरुस्त झाला. विनीत लगेच उठला विनीत पुन्हा तंदुरुस्त झालाय आणि त्या बिपिनला थोडं समाधान झालं आणि लगेच पकड होते बिपिनला. अशा प्रकारचा तिथे ते सहभाग होतोय आणि खेळामध्ये लगेच बदल होतोय आपल्याला दिसतोय या ठिकाणी आणि खूपच सुंदर अशी कबड्डी स्पर्धा आपल्याला दर्शन दिसते. तसंच ऋत्विकने सुद्धा आता पकड झाल्यानंतर ताकद लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला माहिती आपण कॅच झालेला आहोत, आपल्याला आता ताकद लावली गरज नाही. उगाच ताकद म्हणजे आपली एनर्जी वेस्ट करायची गरज नाही. त्यांनी माघार घेतली आणि तो आउट झाला. काय ताकद लावायची निश्चितपणे आपण खरोखर अगदी संध्याकाळपासून आपल्या कबड्डीबद्दल जी मतं आहेत या ठिकाणी आपण मांडत आहात आणि सगळी पॉझिटिव्ह मत आहेत. एक सकारात्मक बाजू जर आपण पाहिली तर प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थानं प्रेरित करण्याचं काम हे तुमच्या आमच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणूनच खेळाडू खऱ्या अर्थानं उभारीनं चांगले प्रयत्न करत. म्हणजेच काय की त्यांची मानसिकता आपण ह्या समालोचनाच्या माध्यमातून तयार करत असतो. कारण झोपलेल्याला उठवणं, जो उठलाय त्याला बसवणं, जो बसलाय त्याला उभा करणं, जो उभा आहे त्याला चालायला लावणं आणि चालतोय त्याला धावायला लावणं, ही संपूर्ण ताकद आहे या समालोचनामध्ये असते, तुमच्या आमच्या शब्दांमध्ये असते आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये चैतन्य भरण्याचं काम हे आपल्यासारख्यांच्या अर्थात प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पाठी असणाऱ्या हितचिंतकांच्या माध्यमातून, प्रशिक्षकाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे होत असतं. म्हणजेच काय की ज्याला जे बळ देणं म्हणतात, जी ताकद देणं म्हणतात, जी मानसिक त्या ठिकाणी जे पाठबळ देणं म्हणतात ते यालाच म्हणतात. तेव्हा कुठे अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. आता हा खेळाडू आलाय तरी होईल राहुल भोईर या ठिकाणी आलाय आणि खरोखर अतिशय चतुरस्थ आहे खेळाडू. संघासाठी अनेक वेळा खूप सुंदर पद्धतीने बाहेर पडल्या आणि यशस्वी चढाई बाजूला संघासाठी गुण मागे घेऊन परतलाय. असाच हा चतुर्थ खेळाडू हेच गुण जे आहेत ते बिपिनचं आणि बिपिन एक यशस्वी चढाईवर जर मागे परतलाय बिपिनला मागे सामनाधिकारी देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामन्याचं निरीक्षण करतात. हा देखील त्यांचा सन्मान आहे. अंतिम सामना खेळायला हा देखील त्यांच्या पंचांचा सन्मान असतो. तो पंचांचा सन्मान देण्याचं कार्य मात्र या ठिकाणी निरीक्षकांच्या माध्यमातून मात्र दिलं जातं, अर्थात केलं जातं. पुन्हा एकदा राहुल एक आपण संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहतो अतिशय सुंदर राहुल भोईर पुन्हा एकदा सर किती बोनस नसतो का 3 ओके बोनस मध्ये आपण सुरुवात केली आणि आता मात्र हा अंतिम सामना आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये होणार आणि ह्या रामप्रहरी आपण 2 संघ पाहतोय ज्यामध्ये जय हनुमान चरी आणि मरिदेवी धेरण या 2 संघांमध्ये 9-6 आम्ही अशा वेळेला
एखादं आध्यात्मिक एखादी चारोळी बोलत असतो तेव्हा सतीश भगवान आमचं लक्ष राहतं म्हणून आम्ही सतीश भगवान कारण आध्यात्मिक विरुद्ध ऋत्विक यांच्यामध्ये विपिन थळे विरुद्ध ऋत्विक. धन्यवाद सर. 7-9. कोलकर सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी आता कबड्डी खेळतो ठीक आहे पण एवढं जर लागला प्रत्येक ठिकाणी तर आपण म्हणजे कसं म्हणजे रसिक प्रेक्षक पण येणार नाही कबड्डीचा छंद सोडून देतील नाही सर त्याच्यावर ऑप्शन आहे. आता मेडिकल युग आहे एक गोळी घ्यायची कारण ह्या रात्री ऋत्विकने केलं बेसावत बघितलं आणि बेसावत गोळीचा फायदा उठवला आणि ऋत्विक यशस्वी मागे परतला. खूप छान होळीला सुद्धा आता राहिली ती चोरीची मॅडम राहिली ती याच्यावर आणि मात्र आता गत्यंतर नाही आहे. अतिशय सुंदर अशी धोरणची परिस्थिती या ठिकाणी चाललेली आहे. ऋत्विक मला आशा आहे बघूया दोन्ही संघ आपल्या जवळचेच आहेत. धोरण जरी काय खूप मोठंसं अंतर नाही आहे. दोन्ही संघ आपल्या जवळचेच आहेत पण खूप छान रंगते स्पर्धा ती 12-9 आता स्कोर दिसते आपल्या समोर. अतिशय सुंदर लाथीने गडी मारण्याचा प्रयत्न क्या बात आहे. नहीं ये तो कहीं घर दिखने वाला नहीं वो क्या भाई ऋत्विक है इसको नाम देना वो भी अच्छा नहीं है. कमाल का खिलाड़ी है बाहर निकल गया आवडता कबड्डीचा टायमिंग दिसतोय ऋत्विकला. ऋत्विक या टायमिंगला प्रॅक्टिस करतो आता धोरण संघाकडे पाहतोय 17-9 असा ऋणफलक मात्र वाढलेला आहे. आपल्या संघाला खऱ्या अर्थानं आबाबतीत ठेवण्याचं काम हे धरण संघाच्या बाजूने होणार आहे. खूप छान पद्धतीने खेळतो. छान कबड्डी त्याच्याकडे पाहताना दिसते आपल्याला. मला आवडते खूप छान. 18-9 म्हणजेच 9-9-18 आणि 18-9 म्हणजे तब्बल 9 गुणांची आघाडी आहे. आता ही आघाडी रूपांतर पिछाडीमध्ये करण्यासाठी मात्र विनीत त्या ठिकाणी सज्ज झाला. कारण मी अगोदरच म्हटलं होतं अगोदरच्या सामन्यामध्ये देखील ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला गरज होती ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला खऱ्या गरज भासली होती तेव्हा मात्र आपल्या संघाचा तारणहार त्या ठिकाणी विनीत झाला. सकाळी उठून प्रॅक्टिस करतो बसलाय समोर प्रॅक्टिसला बरोबर 6-5:30ला सामना जर लागला तर ऋत्विक यशस्वी ठरणार असं गणित होतो आणि माझा अंदाज खरा ठरतोय. ऋत्विक पुन्हा एकदा यशस्वी चढाई असं मला ठरतोय. बघा ना मागे परतलाय काय त्याच्याकडे यशस्वी चष्मा दिसतोय आणि काय त्याच्याकडे प्रॅक्टिसचा गुड चष्मा दिसतोय बघा ना. खूप छान या ठिकाणी बिपिन थळे. नक्कीच सर आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे.
कारण सराव हा तितकाच महत्त्वाचा असतो आणि तो कोणतंही क्षेत्र असू द्या. सातत्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जो सातत्यानं तो कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यशील असेल तर त्यावेळेला आपण शांत खेळ सावरायचा असतो. आणि असा असा कबड्डीचा शेवटचा क्षण आपण 18-9 या गुणफलकामध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा ऋत्विक स्पर्धेच्या प्रांगणामध्ये तशाच पद्धतीनं दिसतो आपल्याला. करतो पुन्हा एकदा ऋत्विक करतोय. यशस्वी करायला बोनस पॉईंट दिले. त्यांचा 19 असा बोनस पॉईंट आपल्यासमोर दिसतोय. काय पद्धतीने सुंदर यशस्वी कडे वगैरे सेवेसाठी म्हणता येईल. पुन्हा एकदा ताबा करता ऋत्विक. तुम्हाला ऋत्विकचा हा प्रॅक्टिसचा टायमिंग आहे. काय पडत नाही बघा. सहज घेतला निलया बाहेर पडला. तो निलया बाहेर पडलाय. कुठलेही खेळाडूशी भिडत नाही. तो मागेपर्यंत बाहेर प्रश्न टाकलाय. अशाच पद्धतीने वेगळ्या अंतरामध्ये शेतातलं अंतर आहे आणि शेतातल्या अंतरामध्ये यशस्वी सदैव सतत वारंवार करण्यात होते आणि कधीच परिचय स्वतः प्रॅक्टिसचा टाइम बरोबर आपली प्रॅक्टिस 5:30 वेळेमध्ये तो यशस्वी ठरतोय. आणि खरोखरच एकदम बिनधास्त करण्याची परिस्थिती 20-6 अशी 50-50 करतोय तू. एक यशस्वी कार्य म्हणता येईल याला. नक्की पॉइंटर म्हणता येईल. नेता या ठिकाणी येऊन गेला. त्याच्यानंतर त्यांचा सुट्टी येऊन गेला. त्याच्यानंतर मान्यवर ये तो निकल गया है. अभी तो भारी हो जाएगा. फेरन की नसीब तो ना हो जाएगी मैच. फेरन की ऋत्विक ध्यान दे. बरोबर 4 गुण घेतले. 20-15 टोर्नामेंट जवळ येतोय. 20-15 आवाज आला आपल्याला. हॉर्सचा आवाज आलाय. थर्ड दिसतोय. ऋत्विक काय आणि सहज बाहेर पडतोय तो. आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आता नेल परत खूप आशा एक गुण दिलाय. मागे फटवलाय. पुन्हा एकदा 23 ऋत्विक
आमच्या ढेसका मोरल्या पुन्हा एकदा ऋत्विक आलाय